भारतीय राजकारणात अनेकदा नावाजलेले अनुभव संपन्न चेहरे पुढे येतात. मात्र भाजपाने पुन्हा एकदा सगळ्यांचेच अंदाज पोल ठरवत नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली आहे. 1.5 वर्षांपासून रखडलेली ही नियुक्ती अखेर 14 डिसेंबर रोजी जाहीर झाली आणि त्या क्षणापासून एकच प्रश्न चर्चेत आला, तो म्हणजे नितीन नबीन नेमके कोण आहेत? नमस्कार, मी विज्ञान मोहिते. आज नितीन नबीन त्यांचं वय, शिक्षण, राजकीय वाटचाल आणि यामागील भारतीय जनता पक्षाची रणनीती या सर्व प्रश्नांची उकल करणार आहे. नितीन नबीन यांचे वय अवघे 45 वर्ष आहे. ते भाजपाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ठरले आहेत. शिक्षणाबाबत सांगायचं झालं तर नितीन नबीन यांनी 12वी केलेली आहे, म्हणजे 12वी उत्तीर्ण आहेत. 1996 मध्ये सेंट मायकल हायस्कूलमधून 10वी तर 1998 मध्ये नवी दिल्लीतील PSKM या पब्लिक स्कूलमधून त्यांनी 12वी पूर्ण केली. राजकारणात येण्यामागे एक मोठा वारसा त्यांना लाभला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे त्यांचे वडील. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या तरुण टप्प्यावरच नितीन नबीन यांना राजकारणात सक्रिय व्हावं लागलं. 2010 मध्ये पोटनिवडणुकीत लढवून ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 2010, 2015, 2020 आणि 2025 मध्ये ते निवडून आलेत, म्हणजे सलग 4 वेळा पाटणा जिल्ह्यातील बाकापूर मतदारसंघातून आमदार झाले आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांनी 98,299 मते मिळवत RJDच्या उमेदवाराचा पराभव केला. आज ते बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत आहेत. भाजपाकडे राष्ट्रीय पातळीवर अनेक अनुभवी नावाजलेले नेते असताना नितीन नबीन यांची निवड कशी झाली यामागे काही ठळक कारणे आहेत. जमिनीशी घट्ट नाळ जोडलेला हा नेता म्हणजे सलग निवडणुका जिंकण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड. स्वच्छ प्रतिमा, अर्थात कोणताही मोठा वाद त्यांच्या नावामागे नाही. संघटन कौशल्य म्हणजे कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा नेता आणि तरुण नेतृत्व म्हणजे भाजपाच्या नव्या पिढीच्या रणनीतीशी सुसंगत असा चेहरा आणि बिहारच्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील राज्याचा अनुभव असलेला नेता. ही सगळी गणितं पाहता नितीन नबीन हे फक्त तरुण नाही तर भविष्यातील नेतृत्वासाठी तयार केलेला एक चेहरा आहे, असंच चित्र स्पष्ट होतं. नितीन नबीन यांची निवड ही भाजपाची धक्कादायक रणनीती आहे. हा त्यांचा पॅटर्न बनला आहे. ही पहिलीच वेळ नाही, कारण राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव पुढे येताना देखील अशीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती आणि लोक आश्चर्यचकित झाले होते. तशीच परिस्थिती नितीन नबीन यांच्या बाबतीतही पाहायला मिळते. भाजप वारंवार असे चेहरे पुढे आणतं जे माध्यमांच्या चर्चेत नसतात, मात्र संघटनात्मक पातळीवर मजबूत अशी ही नावं असतात. यामुळे विरोधक गाफील राहतात आणि सामान्य नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण होते. भाजपाची राजकीय कला म्हणजे भाजपाने गेल्या काही वर्षात एक गोष्ट आत्मसात केली आहे, ते म्हणजे राजकारणात अनपेक्षित निर्णय घेऊन धक्का देण्याची कला. नवे चेहरे, वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीचे नेते हे निर्णय केवळ सत्ता टिकवण्यासाठी नसतात, तर राजकीय वाटचालीची दिशा बदलण्यासाठी असतात. नितीन नबीन यांची नियुक्ती ही याच रणनीतीचा भाग मानली जाते. आज संपूर्ण देशात एकच चर्चा आहे, ती म्हणजे नितीन नबीन कोण? पण अशा चर्चा घडवून पक्ष म्हणून चर्चेत राहण्याची कसब भाजपाला चांगलीच अवगत झाली आहे, हे मात्र नक्की. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सागर वेव.